एक बेड, बेड में 4. नमस्कार, मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आपल्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे आपले हक्क आपला कायदा. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. कवी किशोर पाठक यांच्या कवितेतल्या या ओळी, आणि खरं तर आपल्या देशाची ओळखसुद्धा हीच आहे. हा भारत देश कष्टकऱ्यांचा देश आहे, कामगारांचा देश आहे, श्रमिकांचा देश आहे, अर्थातच शेतकऱ्याचा सुद्धा हा देश आहे. पण नोकरदार वर्गाचा विषय येतो तेव्हा अर्थातच विषय येतो त्यांच्या सोयीसुविधांचा, त्यांच्या हक्काचा, त्यांच्या कर्तव्यांचा आणि सोबत त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांचा. कामगार कायदा आपल्या देशात लागू आहेच, पण 2026च्या जूनमध्ये या कामगार कायद्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन कामगार कायदा सुरू करण्यात आला आहे. या संदर्भातच आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे यांच्यासोबत आज संवाद साधणार आहोत आपल्या कार्यक्रमामध्ये आपले हक्क आपला कायदा. ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमातील तज्ज्ञ ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे यांचा थोडक्यात परिचय करून देतो. गेली 15हून अधिक वर्ष त्या वकील क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यासोबत ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये ते आपल्या वकिलीची सेवा करत आहेत. वेगवेगळ्या लिगल फर्मसोबत त्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि सध्या त्या भट अँड कार्ले म्हणजेच BSB असोसिएटसोबत कायदेशीर समन्वयक म्हणून काम करत आहेत. पुन्हा एकदा मॅडम आपलं स्वागत. आणि या संदर्भात बरेच प्रश्न आहेत, माझ्याही मनात आहेत, आपल्या प्रेक्षकांच्याही मनात असतील. नवीन कामगार कायद्याची आवश्यकता भासली का नेमकी? अच्छा, कामगार हा आपल्या आर्थिक विकासाचा एक मोठा कणा आहे. कामगारांचे संरक्षण आणि उद्योगाचा विकास ह्या दोघांचा एकत्रीकरण आणि त्यांचा विकास होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी ह्याच्यामध्ये चेंजेस करणं फार गरजेचं होतं, रिफॉर्म्स करणं फार गरजेचं होतं. त्यामुळे कामगार कायदा इम्प्लिमेंट झाला. आणि ह्याच्यामध्ये सगळेच वर्कर्स किंवा एम्प्लॉई कव्हर होत नव्हते. अच्छा, त्याच्यामुळे इम्प्लिमेंट झाला. तर ते कसं की पहिल्या आधी 29 लेबर लॉ होते, बरं, जे आता कन्सॉलिडेटेड करून 4 कोड्समध्ये डिवाईड केलेले आहेत. तर ते का करावे लागले की आधीच्या लॉजमध्ये एका विषयासाठी अनेक व्याख्या होत्या. बरं. आणि त्यासाठी तरतुदीच्या अटी पण वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांचा जो काही कंप्लायन्स करणं दोघांना, म्हणजे कामगारांना सुद्धा आणि एम्प्लॉयरला सुद्धा, ते कठीण जात होतं. मग अशा वेळेला सोपं म्हणजे सिम्प्लिसिटी इन लॉज, म्हणजे सुलभ करणं, पारदर्शकता असणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे की पारदर्शक आणि आधुनिकीकरण झालं आहे, आता डिजिटल फॉर्मेशन आलेलं. तर ह्या तिघांचा समन्वय साधण्यासाठी हे फॉर्मेशन करण्यात आले. त्यामुळे न्यू लेबर लॉ हा इम्प्लिमेंट करण्यात आला. म्हणजे थोडक्यात कामगारांसाठी सुद्धा आणि संस्थांसाठी, कंपन्यांसाठी, दोघांसाठी सुद्धा हे बदल गरजेचे होते. हो. आणि जे अनऑर्गनाइज सेक्टर्समध्ये जे काही एम्प्लॉई होते, जे कव्हर होत नव्हते, त्यांना कव्हर करण्यासाठी. हा सुद्धा आपल्या आजच्या काही प्रश्नांपैकी महत्त्वाचा प्रश्न आहे, अनऑर्गनाइज सेक्टर. त्याबद्दल बोलूच आपण. पण कामगार कायदा किंवा नवीन कामगार कायदे म्हणजे काय, किंवा कोणकोणते कायदे आलेत याबद्दल काय सांगाल? नक्कीच सांगेन. 29 जे लेबर लॉज होते आणि मल्टिपल असल्यामुळे त्यांची खूप सारे फॉर्म्स, रेग्युलेशन्स, रूल्स ते एम्प्लॉयर्सना करावे लागायचे. अच्छा. आता हे 4 जे झालेले आहेत लॉज, त्याच्यामुळे एम्प्लॉयर्सना ह्याच्यामध्ये अनुपालन करणं खूप सोपं जाणार आहे. बरं. आणि एम्प्लॉईंना सुद्धा खूप त्याचे बेनिफिट्स आहेत.
पहिला जो आहे तो कोड ऑन वेजेस, दुसरा जो आहे तो कोड ऑन सोशल सिक्युरिटी, तिसरा जो आहे इंडस्ट्रियल रिलेशन कोड, चौथा जो आहे तो ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ जो कामगारांसाठीच केलेला आहे. अच्छा. आता पहिला जो आहे कोड ऑन वेजेस त्याच्यावर मी येईन. कोड ऑन वेजेसमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, मिनिमम वेजेस ॲक्ट, इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट आणि बोनस ॲक्ट हे 4 ॲक्ट त्यांनी कवर केले आहेत. ते 4 एकाच ॲक्टमध्ये कवर झाल्यामुळे मल्टिपल जे फॉर्म्स होते, रजिस्टर्स बनवावे लागायचे ते कमी झाले. आणि डेफिनेशन ज्या आहेत वेजेसच्या, सॅलरीच्या, त्या युनिफॉर्म झाल्या. वेजेसचं जे काही डेफिनेशन होती ती पण युनिफॉर्म झाली. म्हणजे समान वेतन आणि किमान वेतन ह्या 2 गोष्टी त्यात इन्क्लूड करण्यात आल्या. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर जो पगार दर महिन्याला मिळतो त्या संदर्भातल्या अशा काही बदलांना या नवीन कामगार कायद्यामुळे आता वाव मिळाला आहे की ज्यामुळे एम्प्लॉईला सुद्धा फायदा होणार आहे. हां, नक्कीच होणार आहे. एक कोड ऑन वेजेसमध्ये सॅलरीची एक डेफिनेशन आली आहे, इन्क्लूड झाली आहे, म्हणजे नव्याने आली आहे. आणि ही सॅलरी काय सांगते की बेसिक प्लस DA प्लस RA हा आपला कंपोनंट आहे सॅलरीचा. बेसिक पेमेंट, DA आणि RA अलाउन्सेस हा सॅलरीचे कंपोनंट्स आहेत. काय होतं, आत्ता जो नवीन कायदा आला आहे त्याच्यामध्ये 50% कॅपिंग केलेली आहे. बरं. जर माझी सॅलरी 50,000 रुपये आहे तर 50% म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये 50% मोर दॅन 50% माझा पार्ट असायला हवा. अच्छा, म्हणजे जी बेसिक सॅलरी 50% असायला हवा. आणि जो सेकंड पार्ट असेल तो नॉट मोर दॅन 50% असायला पाहिजे. अच्छा. म्हणजे बेसिक प्लस DA प्लस A ही 50% असायला पाहिजे. म्हणजे 25,000, म्हणजे उदाहरणार्थ जर मी 50,000 रुपये माझी सॅलरी असेल तर 25,000 ही माझी बेसिक सॅलरी असायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये फायदा काय झाला की पहिले काय व्हायचं, बेसिक सॅलरी कमी करून आणि मिनिमम वेजेसचं स्प्लिट आणि बायफर्केशन करून स्टॅच्युटरी जे काही कंप्लायन्स आहेत ते अवॉइड करायचे एम्प्लॉयर्स. आता ते एम्प्लॉईला बेनिफिट आहे की त्याचा त्यांना मोबदला जास्त मिळणार आणि बेनिफिट जास्त मिळणार. स्टॅच्युटरी म्हणजे नेमकं काय येणार? म्हणजे आता PF, ESIC जे काही आपले स्टॅच्युटरी हे असतात, बेनिफिट्स असतात. हो, निवृत्ती वेतन सुद्धा यात येतं. म्हणजे आपलं काम संपल्यानंतर सुद्धा जे मिळणार आहे ग्रॅज्युएटी बेनिफिट्स असतात. आणि PFचं जे हातभार असतो प्रत्येक नोकरदार वर्गामधल्या माणसाला, त्यात फायदा होणार आहे. एक्झॅक्टली. कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसंदर्भात म्हणजेच सोशल सिक्युरिटी या संदर्भात काही बदल झालेले आहेत या नवीन कामगार कायद्यात, त्याबद्दल आपण बोलत होतो. मगाशी जसं सांगितलं 29 लेबर लॉ झाले जे 4 कोड्समध्ये त्यांनी कन्सॉलिडेटेड केलेले आहेत. तर ह्यामध्ये PF आणि ESI हे 2 ॲक्ट फार महत्त्वाचे आहेत आणि ते सेंट्रल ॲक्ट आहेत. अच्छा. जेव्हा ॲक्ट आणि रूल्स हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत. ॲक्ट असतो, जे सेक्शन्स असतात, आणि रूल्स ही प्रोसिजर सांगते. त्यामुळे 21 नोव्हेंबर 2025 जे आले ते ॲक्ट आले आणि ड्राफ्ट रूल जे पब्लिश आणि नोटिफाय झाले ते 1 एप्रिल 2026 झाले आणि ते इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ते ड्राफ्ट फायनलाइज झाले. अच्छा. PF आणि ESI हे सेंट्रल ॲक्ट असल्यामुळे PFचा खूप इम्पॅक्ट पडला आणि ESICचा पण जास्त इम्पॅक्ट पडला. PFचे बेनिफिट्स आहेत. बरोबर. सॅलरी वाढल्यामुळे PFचे बेनिफिट जास्तीच मिळणार. वेज सिलिंग लिमिट 15,000 रुपये आहे, जी त्याच्यावर तुम्हाला PFचं एलिजिबिलिटी बसते. आणि त्यानुसार एम्प्लॉयर्सला याच्यासाठी काही फार इम्पॅक्ट पडणार नाही. ESI मध्ये पडेल तर कसा पडेल की पहिले ESIचं जे डिडक्शन व्हायचं किंवा रेमिटन्स व्हायचा तो ग्रॉस सॅलरीवर व्हायचा. आता ग्रॉस सॅलरी म्हणजे काय, आता मगाशी जसं सांगितलं बेसिक DA प्लस रिटर्न अलाउन्स प्लस एक्स्ट्रा अलाउन्सेस असं करून ग्रॉस सॅलरी होते. बरोबर. तर त्याच्यावर डिडक्शन व्हायचं. पण आता तसं नाही आहे. नवीन कायदा काय सांगतोय की बेसिक आणि DAवर तुमचा ESIC रेमिटन्स होणार आहे. त्याच्यामुळे बरेच जण ESIC मध्ये कव्हर झालेत. ज्यांचा 40,000 जरी पगार असेल तर त्यांची बेसिक सॅलरी 50% मध्ये 20,000 झाली. ESICचं वेज सिलिंग लिमिट असतं जिथे 21,000 रुपये तुम्हाला कमीत कमी किमान वेतन पाहिजे, जिथे तुम्हाला ESI कट होतो. तर त्याप्रमाणे
आत्ताच्या नवीन कायद्याप्रमाणे बरेचसे एम्प्लॉई ESI मध्ये कव्हर झाले आणि त्याचा इम्पॅक्ट एम्प्लॉयर्सला खूप जास्ती पडणार आहे. अच्छा. त्यामुळे PF आणि ESI हे खूप जास्ती महत्वाचे आहेत. होय. PF शक्यतो सामान्य माणसाला ओळखीची टर्म आहे. आहा. बरेच जण प्रॉव्हिडंट फंड Yes, प्रॉव्हिडंट provident फंड fund. त्यातून कर्ज काढणे, पैसे काढणे हे सगळं माहितीच आहे. ESI वारंवार शब्द येतोय किंवा शॉर्ट फॉर्म येतो. ESI चा साधा अर्थ काय घेऊ शकतो आपण? एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स. अच्छा. हा, बरोबर. म्हणजे तुम्ही आजारी पडलात होय. तर ते एक मेडिकल फॅसिलिटीज असतात. अच्छा. आणि ते गव्हर्नमेंट कडून आपल्याला मिळतं, ते रिम्बर्स होतं आपल्याला. म्हणजे आता आपण असं समजू शकतो नवीन कामगार कायद्यामुळे बहुतांश कामगारांना, नोकरदार वर्गातील लोकांना याचा फायदा होणार आहे. होणार या आहे, ESI नक्कीच होणार आहे, मुळे. नक्कीच होणार बरं. आहे. आणि पहिले कसं होतं, काही इम्प्लिमेंटेड नॉन इम्प्लिमेंटेड एरियाज होते अच्छा. जिथे मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल नाहीये. सो त्या एरियाला ना नॉन इम्प्लिमेंटेड करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कच्छ, गुजरात या साईडला हो. फार काही मेडिकल फॅसिलिटीज किंवा सुविधाच हॉस्पिटल्स नाहीये. नाही, हॉस्पिटलच नाही. मग त्या ठिकाणी त्या फॅसिलिटीज देऊन काय उपयोगच नव्हता. अच्छा. पण आता काय केलंय, नॉन सगळीकडेच इम्प्लिमेंटेड एरिया केलंय. त्यामुळे युनिफॉर्म आणि पॅन इंडिया लेवलला सगळीकडेच ते ऍप्लिकेबल केले. म्हणजे माझ्या गावात सुविधा नाहीये पण मी दुसऱ्या गावात जाऊन जरी वैद्यकीय खर्च झाला तरी ते लागू होणार आहे. येस होणारच आहे. तो एक फायदा खूप चांगला झालेला आहे. ही या संदर्भातली खूप महत्वाची माहिती आहे. साधारण काम करणाऱ्या कामगाराला, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य माणसाला वैद्यकीय बाबतीत सुद्धा सुरक्षित वाटणं नवीन कामगार कायद्यामध्ये नव्याने बदल झालेला आहे. आणि या संदर्भात, या नवीन कामगार कायद्यासंदर्भात आणखीही आपल्याला ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे यांच्यासोबत बोलायचं आहे. तुर्तास इथेच थांबूया. वेळ झालेली आहे विश्रांतीची. लवकरच भेटूया. विश्रांतीनंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आपले हक्क आपला कायदा या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे आपल्यासोबत आहेत आणि आपण नवीन कामगार कायद्यांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करतोय. PF संदर्भात आपण बोलत होतो. ग्रॅच्युटी असंही काहीतरी एक असतं जे आपलं काम जेव्हा संपतं एखाद्या कंपनीसोबत तेव्हा मिळतं. रिटायरमेंट नंतरही मिळत असेल किंवा अर्ध्यातून जर मी माझं काम सोडलं तर तेव्हाही ते मिळतं. या संदर्भात काय बदल झालेले आहेत नवीन कामगार कायद्यात? नक्कीच झालेले आहेत. ग्रॅच्युटी आधी जेव्हा एम्प्लॉई तुम्ही 5 वर्ष काम करणार तेव्हाच मिळायची. अच्छा. पण आत्ता कसं झालं आहे की एक फिक्स टर्म एम्प्लॉई हा एक टर्म आला आहे नवीन कायद्यात. काय असं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर लोकांना कामाला ठेवायचे आणि 1-2 वर्ष झाले की त्यांना ते निघून जायचे किंवा कॉन्ट्रॅक्ट संपायचा. त्यामुळे हे त्याने बेनिफिट्स मिळत नव्हतं. पण आत्ता काय झालं आहे, नवीन कायद्यामध्ये ग्रॅच्युटी ही 1 इयर तुम्ही कंप्लीट केल्यावर तुम्हाला मिळणार आहे. बरं. हां, हा नवीन एक बदल झाला. म्हणजे कुठल्याही संस्थेत, कंपनीत 1 वर्ष पूर्ण झालं की ग्रॅच्युटी लागू पण फिक्स टर्म एम्प्लॉईजसाठी. बरं. हां. अच्छा. आणि जुना रूल जो आहे तो आहेच 5 वर्षांचा. पण हे आहे पर्टिक्युलर फिक्स टर्म एम्प्लॉय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर येतात. 2 वर्षांचा प्रोजेक्ट आहे आणि ते संपतंय 1.5 वर्षात, मग अशा लोकांना काही बेनिफिट्स नाही, तर ते त्यासाठी अशा वेळी ते लागू होणार. त्यामुळे ते फार महत्त्वाचा बदल आहे. आणखी बेसिक आणि DA मगाशी जो सांगितला, सॅलरीची जी डेफिनेशन युनिफॉर्म झालेली आहे, तर त्याच्यामुळे जो ग्रॅच्युटीचा जे नेहमीचे एम्प्लॉई आहे, रेग्युलर एम्प्लॉईज आहेत, त्यांना जो ग्रॅच्युटीचा जो काही बेनिफिट्स मिळणार आहेत संपल्यावर, म्हणजे त्यांचं टर्म संपल्यावर किंवा काम संपल्यावर, तो फार मोठ्या प्रमाणात असेल. कारण त्यांचं ज्या दिवशी तो जॉब सोडतील त्या दिवसाचा जो पगार असेल तो त्याच्यावर कॅल्क्युलेट होईल. अच्छा. आणि तो नक्कीच मोठाच वेतन असेल. कारण आधीच्या वेतन बेसिक DA वाढल्यामुळे आत्ताचा जो बेसिक DA वाढलाय त्याच्यावरच तो त्यांना ग्रॅच्युटी कॅल्क्युलेट करून मिळणार आहे. त्यामुळे तो बेनिफिट जास्ती चांगला मिळेल. हा बदल आता नव्याने आलेला आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाला किंवा कामगाराला बेनिफिट आहेच. आणि या संदर्भात कुठलीही कंपनी असेल किंवा कामगार असतील, कुठलीही नोकरदार वर्गातली माणसं असतील, यांच्या संस्था आहे, कामगार संघटना म्हणतो आपण त्याला. आणि मग काही मागण्या पूर्ण होत नसतील किंवा काही मागण्या करायच्या असतील आणि या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा घटक राहतो तो म्हणजे संप. बरोबर. मग या कामगार संघटना आणि त्यांच्याद्वारे होणारे संप या संदर्भात काही महत्त्वाचे बदल झालेत? हो, झालेत ना. बरं. झालेत. पण त्यासाठी एम्प्लॉयर्सना पण फार चांगला एक बेनिफिट झालेला आहे. अच्छा. पहिले कसं व्हायचं की कोणी 10 जण जमले की
युनियन करायचं आणि स्ट्राईक्स करायचे, पण आता तसं नाही आहे. रिकॉग्नाइज्ड युनियन आणि रिकॉग्नाइज्ड काउन्सिल एक ह्या 2 टर्म इन्क्लूड झाल्या. जर तुमच्याकडे 50% जास्त पोल असेल एम्प्लॉईचा तर तुम्ही एक रिकॉग्नाइज युनियन होता, तरच होता. हे तरच होता. आणि त्याच्यात पण रिकॉग्नाइज काउन्सिल हे नेमले जातात आणि ते एम्प्लॉयरला किंवा अथॉरिटीमध्ये जेव्हा तुम्ही जाल चॅलेंज करतात तेव्हा ते तिकडे प्रेझेंट करणार केस. त्यामुळे जो जमाव आणि जी लोकांचं जे वाद आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे या प्रक्रियेचा जो गैरफायदा घेतला जात होता तोही तो बंद कमी होणार. झालाय, बरं. कमी झाला. अच्छा. त्यामुळे ह्या एम्प्लॉयरला तिथे जास्ती चांगला बेनिफिट मिळेल ठीक. की ते वाद निगोशिएट करून व्यवस्थित अच्छा. 2 लोकांबरोबर किंवा काउन्सिल बरोबर बरं. निगोशिएट करून किंवा एमिकेबली सेटलमेंट होऊ शकते व्यवस्थित. म्हणजे 100 माणसं जर कंपनीत कामाला आहेत हां तर तुमच्या संघटनेत 50 पेक्षा अधिक पाहिजेत हां तरच. बरं, यामुळे कामगारांच्या हक्कांवर किंवा काही गदा येऊ शकते असं वाटतं? नाही, मला नाही वाटत. अच्छा. नाही वाटत. म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे कामगारांच्या मागण्या सोपी संप, झाली आहे. पारदर्शक झाली, सोपी झाली. हां. बरं, असं म्हणायला हरकत नाही. नाही, कधी कधी काय होतं जेव्हा स्ट्राईक पण होतात बेनिफिट्स त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील, आता त्याच्यात डिटेलमध्ये नको जायला, बरोबर आहे. पण युनियनमधून मग पण ते पण मिळत असतील की नाही तिथपर्यंत ते सांगता येत नाही. अच्छा. त्यामुळे यात सुद्धा जो बदल झालाय तो चांगला झालाय असं म्हणायला हरकत हो. नाही. बरं, हे झालं देश पातळीवर. हो. म्हणजे भारत देशात नवीन कामगार कायदा लागू झाला आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं प्रत्येक राज्याने ते राबवायचं असतं त्या राज्यात. मग महाराष्ट्रातली सध्याची स्थिती काय? पण एक आधीच्या ह्याच्यावर मला एक बोला. सांगायला आवडेल की एक बस तुम्ही स्ट्राईकचं म्हणाला होय. आणि एक असते की कंपनी जेव्हा बंद पडते किंवा क्लोजर. आता एक मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स आहेत. पहिले कसं होतं, थ्रेशोल्ड होता 100चा की तुम्ही 100 लोकांना समजा आता काम नसेल तर ते काढावं लागतं किंवा कमी करावं लागतं, ले ऑफ करावं लागतं. तर अशा वेळेला एक नवीन आलं आहे की पहिले 100चा होता तो आता 300चा थ्रेशोल्ड आला आहे. म्हणजे किमान 300 लोक कामाला असतील तर तिथे तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल की आम्हाला माणसं कमी करायची आहेत. अच्छा. आणि त्यासाठी त्यांना ऑथॉरिटीकडून परमिशन घेऊन 3 महिन्याचा त्यांना नोटीस पिरियडवर आणि 3 महिन्याचा पगार, 15 दिवसांचा त्यांचा रिट्रेचमेंटचं पेमेंट आणि 15 दिवसांचा रिस्किलिंग फंड त्यांना द्यावा लागेल. तर हा एक नवीन त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. 100चा थ्रेशोल्ड होता तो आता 300वर झालेला आहे. अच्छा. याचा फायदा होणार कोणाला? एम्प्लॉयर्सला पण होईल आणि एम्प्लॉईना पण होईल. अच्छा, दोघांनाही. बरं, महाराष्ट्राबद्दल बोलत होतो आपण. काय सध्याची स्थिती आहे? लागू होतोय, झालाय महाराष्ट्रामध्ये? केंद्र सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दोन्ही ड्राफ्ट आणि ॲक्ट पब्लिश पण झालेत, नोटिफाईड झाले आणि इम्प्लिमेंट पण झाले. बरं. पण महाराष्ट्रात ड्राफ्ट रूल्स आलेत पण ते अजून नोटिफाईड नाही झाले. अच्छा. आणि ते यायला वेळ लागेल, त्यांची अंमलबजावणी करायला फार वेळ लागेल. आता तो मी मगाशी जसं सांगितलं की एक 40 जे काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते रेज करण्यासाठी तो एक ग्रेस पिरियड चालू आहे. अच्छा. आणि त्यामुळे अजून ते नोटिफाईड नाही झाले. म्हणजे प्रत्येक राज्यामधून जर काही वेगळ्या तक्रारी असतील किंवा सूचना असतील तर त्या सगळ्यानंतर तो राज्यात लागू होईल. हां. अच्छा. त्यामुळे स्टेटमध्ये सगळ्या स्टेटमध्ये अजून लागू नाही झालेले. बरं. केंद्रात झालंय पण स्टेटमध्ये रूल्स अजून नाही आले. अच्छा. ॲक्ट आलेत पण रूल्स नाही आलेत. कारण ॲक्ट हे सेंट्रलाइजच असतात, रूल्स हे फक्त स्टेट देतं आणि ते फॉलो करतं. अच्छा. त्यामुळे स्टेटमध्ये अजून तरी नाही झालेत लागू. नजीकच्या काळात ते होईल असं होईल. त्यासाठी एम्प्लॉयर आपापली जे काही संस्था आहेत पण त्यांना मला सांगायचं वाटतं की त्यांनी त्यांची आता तयारी करायला घेतली पाहिजे. अच्छा. की ग्रॅच्युटीचा जो काही मोठा त्यांना इम्पॅक्ट पडणार आहे तर त्यांची हां तर ॲक्च्युली त्यांना बर्डन येणारच आहे. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टी सगळ्या बघायला पाहिजे. सॅलरी स्ट्रक्चर जो काही चेंज झाला आहे त्याच्यावर वर्किंग करायला लागेल. मोस्टली HR प्रॅक्टिस जे करतात जे HR आहेत त्यांना खूप चॅलेंजिंग राहणार नेक्स्ट 1 इयर. त्यांना सगळ्यांचं रिवाईज सॅलरी स्ट्रक्चर करावं लागेल. आणि हे पण करण्यापेक्षा आणि आत्ता काय झालं आहे 40 वर्ष ज्यांचं एज आहे त्यांना आरोग्य तपासणी सगळीकडे मॅन्डेटरी केलेलं आहे. अपॉइंटमेंट लेटर मॅन्डेटरी केलेलं आहे. त्यामुळे अपॉइंटमेंट लेटर द्यायचे आहेत, आरोग्य तपासणी आहे,
सुरक्षा काय म्हणजे सेफ्टी मेजर्स घेतले जातात. ग्रीव्हान्स रिड्रेसल कमिटी बरं. अपॉइंट करायला लागते की कोणाचे काही इंटरनल इश्यूज असतील तर त्या कमिटीमध्ये ते तक्रारींसाठीची ती कमिटी. अजून बरेचसे आहेत पॉश आहेत. महिलांसाठी फार खूप चांगले कायदे बरं. आहेत. ह्या अंतर्गतच हे सगळं आलेलं आहे. इक्वल रिम्युनरेशन आहे. अरे वा. हां, त्याच्यामुळे महिलांना नाईट शिफ्टमध्ये काम करता येईल, बट त्यांच्यासाठी त्यांना रिटर्न कन्सेंट द्यावी लागेल. अच्छा. ते आहे. म्हणजे या आधी रात्रपाळीला नाईट शिफ्टला महिला नसायच्या, ते आता करू शकतात, पण त्यांनी तशी स्वतःचं एक पत्र देणं अपेक्षित हां, आहे. आणि त्यासाठी संस्थांनी त्यासाठी काळजी घेतली पाहिजे ॲज पर द लॉ. म्हणजे ह्या सगळ्या जर नियमांना अनुसरून असेल तर चालणार आहे. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की महाराष्ट्रात अजूनही नवीन कामगार कायदा लागू नाही झाला आहे, अंमलबजावणी नाही झाली आहे, पण तरीही आपण सगळ्यांनी, कामगारांनी, नोकरदार वर्गाने किंवा संस्थांनी, कंपन्यांनी याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. बदल होणार आहेत त्याआधीच आपण त्या बदलांची तयारी केली पाहिजे. होणारच आहेत. हो, बदल होणार आहेतच, 100% होणार आहे. जर ऑब्जेक्शन नाही आलं तर 15 दिवसात तो इम्प्लिमेंट होईल, नोटिफाईड होईल. अगदी अगदी. सुरुवातीला जेव्हा तुम्ही या सगळ्याचा उल्लेख करत होता तेव्हा अनऑर्गनाइज्ड सेक्टर, असंघटित क्षेत्र, म्हणजे आपण पाहतो जिथे काम केलं जातंय, पैसे मिळत आहेत, पण त्याची कुठेच काही नोंद नाहीये. बरोबर. फक्त दैनंदिन माझा उदरनिर्वाह व्हावा म्हणून काम केलं जातं. याला आपण अनऑर्गनाइज सेक्टर समजू शकतो. येस, डेफिनेटली. मग त्या क्षेत्राशी संबंधित काय बदल झाला यात? सर्वात मोठा बदल झाला. तर आपण येतो, तुम्ही आता कॅबने आलात, बरोबर ना? ते लोकांना कुठे काही नाही आहे, काही कव्हरेजच नाहीये कुठे, वैयक्तिकच झालं. ओला, उबेर, रिक्षा चालक झाले. हो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणार, म्हणजे आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, डिलिव्हरी बॉयज. बरोबर. तर त्यांच्यासाठी आपल्याला नवीन कायद्यामध्ये तरतुदी केल्या. त्यांना काय करायचंय, श्रम सुविधा पोर्टलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय. श्रम सुविधा पोर्टल. बरं. आणि ते रजिस्टर करून त्यांचं जे काय आहे ते त्यांना तिकडे PF मध्ये कव्हरेज मिळणार आहे. अच्छा. तर ते बेनिफिट्स त्यांनाही मिळणार आहेत. आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये तुम्ही आता म्हणाल की डेली बेसिसवर काम करणार, क्लॉक अवर बेसिसवर काम करतात, तर त्यांनाही ते मिळणार आहे. तर हा एक नवीन ॲडिशनल गिग वर्कर्ससाठी, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लोकांसाठी एक चांगला बदल नव्हतंच. ते पुन्हा आलंय. फक्त आपल्याला वैयक्तिक जबाबदारी घ्यायची आहे आणि तिथे जाऊन ती माहिती रजिस्ट्रेशन करायचंय, त्याच्यामध्ये जागरूकता दाखवून त्याच्यामधले त्याची काही काय प्रोसिजर आहे ते जाणून घ्यायचंय, काही कंडिशन्स असतील, अटींची पूर्तता असेल तर ते सगळं पाहायचंय. कारण फक्त काय होतं, कायदा आणतात पण लोकांना माहितीच नसतं ते काय करायचंय, आणि त्यांची माहितीच त्यांना नसते आणि त्याचं प्रशिक्षणच नसतं. त्यामुळे ते त्यांना मिळणं फार गरजेचं आहे. कायद्याच्या बाबतीत ती गोष्ट आहेच आहे. जे कायद्याचे शिक्षण घेतलेली मंडळी आहे तुमच्यासारखी, किंवा जे कायद्याच्या क्षेत्रात काम करतायत, त्यांना ती माहिती असतेच, पण सामान्य माणसाला ही फार माहिती होत नाही आणि सामान्य माणसाची तेवढी तशी इच्छा दिसत नाही. कारण आता सध्या आपल्या आसपास आपण पाहू शकतोय नवीन कामगार कायद्यांबद्दल चर्चा काही ऐकू येत नाहीये. कारण जसं मगाशी आपण बोललो, अजून महाराष्ट्रात तो लागू झाला नाही. जाता जाता शेवटचा एक प्रश्न आहे, नवीन कामगार कायद्यांमुळे कामगारांचे जे हक्क आहेत त्यात कोणते बदल होतील, आणि या कायद्यामुळे कामगार, आता आपण बोललोच कोणकोणते लाभ मिळणार आहेत, काय फायदे आहेत ते, पण तरी कोणते हक्क त्यांना मिळणार आहेत आणि कोणते लाभ आहेत त्यांना? कामगारांना असा फायदा झालाय की बेसिक सॅलरी वाढल्यामुळे PFचा बेनिफिट वाढणार आहे, ग्रॅच्युटी मोठ्या प्रमाणात मिळेल, आणि रिटायरमेंट नंतर त्यांना चांगलं एक बेनिफिट मिळणार आहे. आणखी एक सांगायचं की एक वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट पण आहे, ते मगाशी सांगायचं राहून गेलं, तो मुद्दाच राहिला. की काय होतं, एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की जे कन्स्ट्रक्शन साईडला काम करतात लेबर्स, त्यांना ते ॲप्लिकेबल नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचं ESIC कट करत नाही, म्हणून ते इन्शुरन्स मगाशी सांगितलं बेनिफिट्स असतात. अशा वेळेला काय होतं, जेव्हा अशा साईडला जेव्हा डेथ होते कामगारांचे, तर त्यांना ते कसं मिळणार बेनिफिट? त्यामुळे WC पॉलिसी ही घेणं गरजेचं आहे. आणि WC पॉलिसीमध्ये त्यांना एक बऱ्यापैकी एज फॅक्टरनुसार त्यांना एक चांगल्या प्रमाणात त्यांच्या लिगल डेथ नंतर किंवा त्यांच्या फॅमिलीला चांगला एक मोबदला मिळतो. ही पॉलिसी कोणी घेणं गरजेचं आहे? एम्प्लॉयर्सनी घेणं आणि कॉन्ट्रॅक्टर्सनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांनी कामाला ठेवलेलं आहे लोकांना त्यांनीच हे घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा लाभ तळागाळातल्या त्या आपल्या कामगारांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे जे काही ESIC मध्ये ESI ऍक्ट मध्ये बसत नाही किंवा ज्यांना नाही मिळत त्यांना तो
बेनिफिट राहील. म्हणजे आपण पाहतोय नवीन कामगार कायद्यामध्ये खरं तर भरपूर बदल झालेले आहेत. जरी सुरुवातीला ते 29 आणि नंतर 4 असं आपण संख्या ऐकल्या, पण ह्याचा किमान बारकाईने प्रत्येक सामान्य नागरिकाने थोडंफार याच्याकडे पाहायला हवं. कंपन्यांनी पाहायला हवंच. तुमच्यासारखी कायद्यातली मंडळी आहेतच. कामगारांना फायदे आहेतच बरेच. एम्प्लॉयर्सना, कंपन्यांना, संस्थांना काय फायदे आहेत ना? त्या खूप लॉज होते. अनेक कायद्याची 4 ॲक्टमध्ये अनुपालन करणं सोपं जाईल. रिटर्न्स त्यांना एकच करायचे, जे आधी मल्टिपल करावे लागायचे. डिजिटल झाल्यामुळे सगळं ऑनलाईनच त्यांना करायचं असल्यामुळे वाद कमी होणार आहे. अच्छा. वेजची डेफिनेशन फिक्स झाल्यामुळे, युनिफॉर्म झाल्यामुळे वाद त्यावरही कमी होतील आणि त्यांना सोपं जाईल थोडंसं डिजिटल झाल्यामुळे. अच्छा. म्हणजे एकूणच जी सगळी प्रक्रिया आहे कामगारांचा कंप्लायन्स, इन्स्पेक्शन्स हे सगळं आता डिजिटल झालेलं आहे. करस्पॉन्डन्स जे होतात PFEs ते पण आता ऑनलाईनच होणार आहे. त्यामुळे एक चांगली पारदर्शकता असणार आहे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर्समध्ये. अगदी थोडक्यात आपण हे म्हणू शकतो आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी की नवीन कामगार कायदा हा कामगारांसाठी सुद्धा आहे, कंपन्यांसाठी सुद्धा आहे, म्हणजे एम्प्लॉईजसाठी आणि एम्प्लॉयर्स दोघांसाठी सुद्धा आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले कामगार कायद्याच्या क्षेत्रातले तज्ज्ञ ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे यांचं मनापासून आभार. मी सुद्धा तुमचे मनपूर्वक आभार मानेन की, आणि दूरदर्शन, सह्याद्री दूरदर्शनचे आभार मानेन की मला इथे बोलावलं आणि थोडंफार काही सांगता आलं. अर्ध्या तासात फार डिफिकल्ट होतं काही गोष्टी सांगणं, पण जेवढं मला जमेल तेवढं मी सांगितलं. निश्चितच याचा आपल्या प्रेक्षकांना देखील लाभ होईल. धन्यवाद. मंडळी, आपले हक्क आपला कायदा या कार्यक्रमामध्ये आज ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे यांनी आपल्याला नवीन कामगार कायद्यामध्ये जे बदल झालेले आहेत, सर्वसामान्य माणसांसाठीचे बदल कोणते आहेत, कंपन्यांसाठीचे म्हणजेच एम्प्लॉयरसाठीचे बदल कोणते आहेत, याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती दिली. पण सोबत या कार्यक्रमाच्या शेवटी हे गांभीर्यसुद्धा आपण सगळ्या प्रेक्षकांनी आपल्यासोबत ठेवूया. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नजीकच्या काळामध्ये नवीन कामगार कायद्यानुसार बदल होणार आहेतच. त्यामुळे आपण त्याच्यात कोणकोणते बदल आहेत, त्या बदलांचा आपल्या पगारावर किंवा आपल्या कंपनीमध्ये आपण जिथे काम करतोय तिथल्या यंत्रणेनुसार काय बदल होऊ शकतात याची माहिती आधीपासून घेऊया, सतर्क राहूया, सुजाण नागरिक बनूया. पुन्हा भेटूया आपले हक्क आपला कायदा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.